नमस्कार मित्रांनो, मी शिवकुमार गुनगे. पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, मध्ये एक बराचसा गॅप पडला. मी बरेच दिवस व्हिडिओ केला नाही. 4-8 दिवस गेले असतील. परंतु आज व्हिडिओ करावं का वाटलं तर तशी भयंकर बातमी मी ऐकली. एक घटना जालना जिल्ह्यामध्ये जे काही सर्वे केला मीडियाने 1 जानेवारी 2026 पासून 30 जून 2026 या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तिथं रिसर्च केलं महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यामध्ये. तर तिथं 443 लोकांनी आत्महत्या केल्या. त्यामध्ये फक्त महिलांच्या 10% आत्महत्या आहेत. 90% पुरुषांच्या आत्महत्या झाल्यात. त्यामध्ये काही पुरुषांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या, काही पुरुषांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या, काही पुरुषांनी व्यसनातून आत्महत्या केल्या. परंतु त्यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की त्यातले 29 तरुणांनी केवळ लग्न होत नाहीत म्हणून आत्महत्या केल्या. ही फार गंभीर बाब आहे. लग्न होत नाही म्हणून एखाद्या मुलांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या करणं हे नुसत्या त्या मुलाच्या घरच्याचं नाही, त्या मुलाचं नाही, तर हे राष्ट्राचं नुकसान आहे. तरुणांनी आत्महत्या करणं हे बरोबर नाही. खरं तर हे सरकारचं किंवा त्या राष्ट्राचं अपयश असतं. तरुण ही ती नव्या पिढीची किंवा देश उभारणीसाठी ती महत्वाची संपत्ती असते आणि अशा तरुणांनी आत्महत्या करणं ते सुद्धा लग्न होत नाही म्हणून. आता ह्याच्यावर मी मुद्दाम व्हिडिओ का करतोय, मला हे मुद्दाम का बोलायचंय, तर आपण पाठीमागं काही 20 वर्षापूर्वी बऱ्याचशा लोकांनी म्हणजे मुलाला मुलगी बघायला जायचं म्हणलं तर मुलाची घरची माणसं मोठ्या आयुर्वाद जायची आणि मुलीच्या घरची माणसं मात्र अगदी मान खाली घालून असायची, का तर आपली मुलीची बाजू आहे म्हणून. त्या लोकांना पुन्हा मुलगी असणं म्हणजे अपमानित वाटायला लागलं आणि पुन्हा मुलीच नको असं प्रत्येकाला वाटू लागलं. परंतु मुलीच नाही झाल्या तर नंतर मुलांची लग्न कशी होणार, आपल्या घराला सून कशी मिळणार, आपल्या मुलाला पत्नी कशी मिळणार, ह्या गोष्टी कोणी त्याचा विचार कधीच केला गेला नाही. आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांना पाहुणं बघायला गेलं की मुलीची बाजू थोडीशी खाली मान घालायची, मुलीने खाली मान घालायची. परत मुलगी नांदायला गेली तर त्यांनी छळायचं, सळायचं. परत त्या मुलीने पुन्हा माहेरी पळायचं. त्याच्यानंतर त्यांनी आणायला यायचं. नाही तसलं त्या मुलीच्या आई वडिलांना घरच्यांना बोलायचं. त्याच्यानंतर हे द्या, ते द्या, ते द्या असं करायचं. त्या मुलांनी त्या हुंड्या पायी कशा पायी त्या मुलीला छळ करायचा. त्या मुलीच्या घरच्याची हॅरेसमेंट व्हायची. मुलीने माहेरी कळवायचं नाही, आई वडिलांना माझ्या दुःख नको म्हणून तिनं कळवायचं नाही, स्वतः दुःख सहन करत राहायचं. अशा घटना बऱ्याचशा आई वडिलांनी बघितल्यानंतर मुली जन्माला घालायला नको असं लोकांच्या मनात निर्माण झालं. परंतु मुली जन्माला नाही घातलं पुढचा परिणाम काय होतो आज आपण परिणाम पाहतोय, सर्वच आपण परिणाम पाहतोय. मग मुली जन्माला घालायला नको म्हणून काय करायचं, तर गर्भ राहायचं, गर्भ निदान करायचं आणि त्या गर्भामध्ये जर मुलगी असेल तो गर्भपात करायचा आणि गर्भपात केल्यानंतर असंख्य मुली त्या गर्भामध्ये भ्रूणहत्या म्हणून जे लहान गर्भातच 3 महिन्याचे, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा गर्भातच मुली मारल्या गेल्या. आज मला खरं सांगा, त्या जर मुली आज जन्माला आल्या असत्या तर त्या मुली आज 20 वर्षाच्या वयानं मुली 20, 22, 18, 20 वर्षाच्या मुली तुमच्या समोर लग्नासाठी नवरी म्हणून उभ्या राहिल्या असत्या. परंतु त्या काळामध्ये जी मुलींची सशेवरपट झाली, त्या मुलींची गळचेपी झाली, ज्या मुलींवर अन्याय झाला आणि अन्याय झाल्यानंतर घरी आई बापाला दुःख वाटायला येत होतं म्हणून हे मुली जन्माला घालायला नको आणि ह्या निर्णयामुळे मुली माणसांनी गर्भात मारल्या आणि गर्भात मारल्यानंतर आज जी गॅप पडलाय, आज जी मुलांची पिढी आहे, त्यावेळेस मुलं जन्माला आली त्यांना भारी वाटायचं. मुलगी जन्माला घालणाऱ्याला पापी समजायची. काही माणसं तर म्हणायची पाप जे करतो त्याच्या पोटी मुली जन्माला येतात. परंतु आज ज्यावेळेस ज्यांची म्हणणं होतं की मुली जन्माला घातल्यावर पाप असतं किंवा पापी माणसं पोटी जन्माला मुली येतात किंवा मुली नको, अशांनी मुलं जन्माला घातली आणि त्याच मुलांना आज मुली मिळणार म्हणून मुली शोधत ती माणसं फिरतायत. एवढंच नाही तर मुलीच्या वडिलाला 5 लाख 10 लाख देतो, आमच्या मुलाला मुलगी द्या. आज अशी अवस्था त्या मुलांची झाली आहे. आणि तरी सुद्धा काही मुलांची लग्न होत नाहीत म्हणून जालना जिल्ह्यातल्या 29 मुलांनी, तरुणांनी नैराश्यातून, लग्न होत नाही म्हणून नैराश्य आलं, नैराश्यातून 29 मुलांना आत्महत्या केल्या. ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी फार गंभीर बाब आहे. आणि गंभीर बाब निर्माण का झाली तर गर्भामध्ये मुली मारल्या. आता खरं तर पुढे येणारा लॉट आहे ते मुली आहेत. कारण ज्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं कायदा केला स्त्री भ्रूण हत्येचा आणि जर कायदा असा केला की जर कुणी गर्भपात केलेला सापडलं तर डॉक्टर, ते आई वडील, त्यांना कडक शासन सजा केली जाईल. त्याच्यामुळं त्याच्यावर मोठे निर्बंध आणले गेले आणि मग आता कुठं गर्भनिदान होण्याचं म्हणजे कुठं तसं दिसत नाही. काही ठिकाणी चुरून असलंही व्हिडिओ बघणाऱ्याला असं वाटेल की आमच्या ठिकाणी तुम्ही काय नाही म्हणताय, ते तुम्हाला माहिती असेल तर कळवत चला शासनाला. आजही मुली जन्माला घातल्या पाहिजेत. मुलगी मुलगा समान मानलं पाहिजे आणि मुलींना सुद्धा त्याच्याच खांद्याला खांदा लावून त्याला शिकवलं पाहिजे, तिला शिक्षण दिलं पाहिजे. आज स्त्रिया कुठेही कमी नाहीत. खरं तर भविष्यामध्ये तुम्हाला रस्त्यावर स्कूटी गाड्यांवर स्त्रियाच फिरलेल्या दिसतील. एवढेच नाही तर बुलेट गाडीवर सुद्धा स्त्रिया फिरल्या दिसतील. आज विमानावर स्त्रिया चालवत आहेत.
मुली मिलिटरीमध्ये काम करतायत, सैन्यामध्ये काम करतायत, पोलीसमध्ये काम करतायत, मोठमोठ्या ऑफिसमध्ये काम करतायत, बिझनेस करतायत. कुठेही मुली कमी पडत नाहीत. केवळ मुलगी म्हणून तिला तुच्छ मानणं हे आज जे मानलं गेलं त्याचा परिणाम आज मुलं भोगतायत, आपण भोगतोय. ज्यांना सून मिळेना ते भोगतायत, ज्यांना बायको मिळेना ते भोगतायत. आणि म्हणून 29 मुलांनी आत्महत्या करावं ही मोठी गंभीर बाब आहे. म्हणून आता मला असं वाटतं की हा व्हिडिओ करण्याचं कारण मला महत्वाचं बोलायचं आहे की अनेक लग्न न होण्याचं कारण दुसरं एक आहे की आपल्या जातीतलाच मुलगा बघणे, आपल्या जातीतलीच मुलगी बघणे आणि जातीत असून पुन्हा हलकं भारी बघणे, तेवढा असून पुन्हा त्याची परिस्थिती बघणे, एवढा असून त्याला आईबाप आहेत का, त्याला भाव आहे का, मेहुणा असला पाहिजे मुलाला, अशा गोष्टी तुम्ही बारीक सारीक बघत बसल्यामुळं बऱ्याचशा मुलाची लग्न राहतात. आज अशी वेळ आली की तुम्ही जातीच्या, धर्माच्या, नात्याच्या, हलकं भारी याच्या राजकारणाच्या पार्टीच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार केला पाहिजे, तर मुलांची लग्न होतील. एखादी मुलगी जर तुम्हाला योग्य वाटली तर तिचा समाज, तिची जात पाहू नका, तिच्याशी लग्न करायला मुलांना हरकत नाही. किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा जर योग्य वाटतोय की बाबा तो मला आयुष्यभर साथ देईल, चांगला कमवतोय, निर्व्यसनी आहे आणि मला स्त्री म्हणून, पत्नी म्हणून मोठा सन्मान देईल असं जर वाटत असेल तर तिनं सुद्धा त्या मुलाशी लग्न करावं. आणि एखाद्या मुलाला वाटतं की ही पत्नी म्हणून मला आयुष्यभर साथ देईल, माझ्यावर राहील, संसार चांगला करील, सुसंस्कारित घराणं आहे, सुशिक्षित आहे, मुलीला टॅलेंट आहे, ते आपल्याबरोबर व्यवस्थित राहील असं वाटतं, त्या मुलीची जात बघू नका, त्याच्याशी लग्न करा आणि संसार सुखाचा करावा असं मला वाटतं. आता हे व्हिडिओ बघून काही लोकांना जे जाती धर्माला धरून बसलेत, जे स्वतः जातीबद्दल त्यांना अभिमान वाटतो, आमची जात भारी, जात कुठलीच हलकी नसते, जाती समध्याच भारी असतात. परंतु खरं तर तुम्ही कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात जन्माला यायचं हे आपल्या हातात नसतं. परंतु जन्माला आल्यानंतर आपण कसं वागायचं, आपण नावलौकिक कसं व्हायचं, समाजा हृदयात कसं बसायचं हे तुमच्या कर्तृत्वावर असतं. तुम्ही समाजामध्ये केलेल्या चांगल्या कामावर असतं आणि चांगलं काम केलं की तुम्हाला चांगलं म्हणलं जातं, चांगलं काम केलं की तुमचं एक क्रेज समाजामध्ये वाढते आणि तुमचा एक ब्रँड तयार होतो. म्हणून तुम्हाला कुणी मग नाकारत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही धर्मात असा, वाईट गोष्ट केली की तुम्हाला वाईटच मानलं जाईल, चांगलं काम केलं तुम्हाला चांगलंच म्हणलं जाईल. तुम्ही कुठल्याही जातीतला असा, कुठल्याही धर्मातला असा, चांगलं काम करा, समाजावर प्रेम करा, एकमेकाला मदत करा आणि जाती धर्मामध्ये नाती जोडा. ती आज भारताला गरज आहे. आणि म्हणून लग्नही होतील, संसारही होतील आणि भारताचा एकोपा राहील. अशा अनेक गोष्टी आपण साधल्या जातील. म्हणून जातीचा विचार न करता जातीच्या पलीकडे चला, पलीकडे विचार करा आणि इतर जाती सुद्धा मोकळ्या मनानं मुली द्या, मुली करा आणि त्यांच्याबरोबर विवाह करा आणि संसार करा. 72 न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.